पहिला जो विषय आहे, तर काही दिवसांपूर्वी आपण विषय चर्चेला घेतला होता की WhatsAppच्या माध्यमातून खरंच लग्न जुळतात का? तर या प्रश्नाचं उत्तर जर शोधण्याचा प्रयत्न केला तर 5-6 वर्षाच्या आधी वर्तमानपत्रातून बातम्या आल्या होत्या की त्यावेळेस प्रिंट मीडियाची थोडी क्रेज होती. तर त्यावेळेस बातम्या आल्या होत्या की WhatsAppच्या माध्यमातून 7 समुद्रापार जुळल्या लग्नाच्या गाठी किंवा WhatsAppच्या माध्यमातून अशी लग्न जुळली आणि मग ते WhatsAppचं एक पिकच आलं आणि मग ते फसवणुकीचं नवीन एक केंद्र पुन्हा त्या ठिकाणी उभं राहिलं. परंतु कुठल्याही गोष्टीची एक संहिता किंवा पद्धत ही ठरलेली असली पाहिजे. मग त्या पद्धतीनं ते कार्य पुढे गेलं पाहिजे. मात्र आपण काय करतो की कुठलीही गोष्ट उचलतो आणि त्याचा कुठेही बाजार मांडतो. बाजार नेमका कुठे मांडला पाहिजे हेही आपल्याला बऱ्याचदा कळत नाही. मग अशी ही पद्धत अवलंबन चुकीचं ठरतं, घातक ठरतं. कुठलंही काम प्रयत्न केल्यानं यश मिळतच असतं. मात्र तेच जर प्रयत्न नियोजनबद्ध आणि योग्य रीतीनं झाले तर यश हमखास आणि लवकर मिळतं. हा अनेकांचा अनुभव असू शकतो. आम्ही कुठल्याच गोष्टीचा दावा करत नाही किंवा आमच्या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळतो असा दावा कुठेच करत नाही. मात्र तरीही हे सांगत असताना 500-600 लग्न या माध्यमातून या प्लॅटफॉर्मवर जुळलीत हेही आम्ही अभिमानानं सांगतो.